परेश आणि सिद्धांत. गोलंदाजी मारवती शैलू. गोलंदाजी मार विचार करतो शैलेश. एक अनुभवी गोलंदाज कोशी 11 कडून खेळताना दिसतात. चला, स्पर्धेचे नियम कोणत्या संघाला समजले नसतील तर आयोजन कमिटीकडे तुम्ही येऊन विचारू शकता. अन्यथा डायरेक्ट 2 रनची पेनल्टी लागली तर ती पेनल्टी लागली जाईल, कोणतेही दाद स्वीकारली जाणार नाही. चला, पहिला सामना कुश 11 विरुद्ध साई 11. पहिला फुलटॉस चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू सीमारेषा पार. कमांड डीजे. बॉल द्यायचा. बॉल डगआउट मधूनच सेट आलेला आहे. कुठेतरी सांगितलं होतं कर्णधारांनी की 40-45चा प्रयत्न आहे, तर तसंच डगआउट मध्ये फुलटॉस चेंडू. तर फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा करून देतोय परेश आपल्या संघासाठी. 4 ने धाव फलक श्री गणेशा झालेला आहे. साईशा 11 या संघाचा विचार केला तर हाही संघ सुद्धा मोठा आहे. अक्ष 11 डोंगरपाडा या संघासमोर VPL मध्ये कुठेतरी पराभूत स्वीकारायला लागले, पण रनरअपचा संघ होता. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण कुठेतरी तयार नाही दिसत असताना पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच चित्र. चेंडू ट्रॅव्हल करते सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. 2 चेंडू 8 धावा. कुठेतरी एक चांगली सुरुवात आणि कुश 11 संघ पहिलं षटक कुठेतरी महागच जाताना दिसतंय. आता तर परेश कुठेतरी तयार आहे. गोलंदाजी बॅटिंग मारवादी सज्ज आहे. फुल डगआउट मध्ये सेट होऊन आला असं कुठेतरी म्हणू शकतात. आणि शैलेश एक मुख्य गोलंदाज, अनुभव खूप आहे या गोलंदाजाकडे. कमबॅक करणं सुद्धा जाणतो आणि कमबॅक करावं लागणार आहे. पुन्हा एकदा जसा चेंडू त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 3 चेंडू आणि 9 धावा झाले. डावकुराचा नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती सिद्धांत भालिया. आता लेफ्टी आला तर कुठेतरी बघा क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल होताना दिसत आहेत. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षणाला हलवलं जाते आणि स्वतः कर्णधार तिकडे येताना दिसत आहेत. सिद्धांत भालिया कुठेतरी शैलू यांचा खेळ कुठेतरी जाणत असेल तर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 5 खेळाडू आणलेले आहेत समोरच्या दिशेने. लॉंग ऑफच्या दिशेने सिद्धांत भालिया यांचा आणि सिद्धांत त्यांनी यष्ट दाखवून म्हणजे कुठेतरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न असेल, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता एकेरी धावेने धावसंख्येत भर. 4 चेंडू आणि 10 धावा. चार चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा परेश स्ट्राईकवर येताना 2 घनाघाती चौका त्याच्या बॅट मध्ये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. यस नो कुठेतरी मिस कॉल होता आणि एक सिद्धांत भालिया डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. हा रन नसता आला तरी कुठेतरी चाललं असतं, कारण की हा फुलटॉस चेंडू होता. त्या फुलटॉस चेंडूवरती प्रहार होता घणाघाती, पण कुठेतरी हातात चेंडू ट्रॅव्हल केला, त्यासाठी स्टॉप सुद्धा करू शकत होते आणि परेशच्या पायाला कुठेतरी इजा होताना दिसतंय. आता एक मोठा आदरा. 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. आदरणीय भरत मोरे सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असतील. अक्ष आकाश गरत यांच्या वाढदिवसानिमित्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने अक्ष 11 डोंगरपाडा चषक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांना सुनील. सिद्धांत भालिया कुठेतरी बॅक टू द पवेलियन. स्वस्त गडी बाद होताना दिसला साईशा 11 संघाचा. चला, पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ. धावसंख्या आहे ती 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा. आता पहिला चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या 10 रन ऑन बोर्ड. 2 घनाघाती चौकार आले होते, पण एक चांगलं कमबॅक म्हणू शकता शैलेश यांच्याकडून.
कल्पेश आपल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आल्याने वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाजी मार्गावरती कल्पेश परेश एक सलामीचा फलंदाज अजूनही सज्ज आहे, ज्याच्या बॅटमधून सुरुवातीला 2 घणाघाती चौकार दिसले. असा परेश गोलंदाजी पंचांचा नोचा इशारा आणि धावचीची संधी आणि नो वरती स्वस्त विकेट. आता नो होता त्या नो कडे गेला, आता गडी बाद होताना दिसतोय. बॅक टू द पवेलियन सुनील. हर्ष नवीन बॅटर मैदानाच्या नो चेंडू होता, नो चेंडूचा पुरेपूर फायदा तर नाही दिसला, पण एक गडी बाद होताना दिसला. पुन्हा एकदा नो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने विरघळण्याचा प्रयत्न नाही. नो. आता फ्री हिट येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. बघा लगातार 2 चेंडू आहेत फ्री हिट. आता धावसंख्येचा विचार केला तर 2 अतिरिक्त धावा ऍड झाल्या, 12 धावा. एक चेंडू 12 धावा. 15 मिनिटाचा अवधी असतो प्रत्येक संघासाठी 4 षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि आता चुकी 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 खूप इझी चुकी आणि चेंडू ट्रॅव्हल केला सीमा रेषा पार. कमॉन डीजे. आता कुठेतरी बेनिफिट कुठेतरी पॉझिटिव्ह माइंडसेट होऊ शकतात पंच काहीतरी चर्चा करताना. चला धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 16 धावा. 2 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत. परेश कुठेतरी इजा झाले पाहिलं तरी आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू हातात आता सेफली. हरीश वेवर मागे आला नशीब, नाही हा सुद्धा आता कुठेतरी धावचीच्या रूपात बाद होताना दिसला असला. 3 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा धावची संधी. परेश रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट दिसली तर नाही कारण की आधीच पाहायला इजा. पंचांचा इशारा OUT आउट. बॅक टू द पवेलियन. कमांड डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16 वरती स्टॉप झाली. आदरणीय मितेश पाटील गावकपला एक चांगली फलंदाजी दाखवली त्यांनी. असे मितेश पाटील त्यांचं आगमन होताना त्यांचं सुद्धा अक्षय डोंगरपाडा चषकमध्ये हार्दिक स्वागत. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते. दोन्ही पंच चर्चा करताना मितेश पाटील आपल्या समालोचन कक्षेकडे येताना एक सुंदर स्माइल चेहऱ्यावरती. डोंगरपाडा गावातील हँडसम बॉय म्हणून अशी ओळख आहे त्यांची. गाव कपला सुंदर चौकारांचे आतिशभाई त्यांच्या बॅटमध्ये. पंचांनी थर्ड अंपायरकडे कुठेतरी रेफर केले आणि सॉफ्ट सिग्नल सांगायचं आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, तर अंपायर रिव्ह्यू आहे हा.
गडी बाद होताना हर्ष बॅक टू द पवेलियन. आता स्वतः कर्णधार या संघाचे तेजस आडवेकर मैदानाच्या आतमध्ये येताना एक चांगली सुरुवात तर झाली होती पण एक चांगला फिनिश कडे नाही दिसला. 5 चेंडू आणि 16 धावा एक चांगलं कमबॅक म्हणू शकता कुश 11 या संघाचं. ओव्हर नंतर अंपायर चेंज होतात. तर जयेश पडवल स्ट्राईक एंड होते. डावकर आता चावला 5 चेंडू त्याच्यासाठी पारितोषिक आले. लगातार 3 चौकारासाठी जयेशच्या नयन मांगेले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आता रिव्हर्सिपचा अटेम्प्ट आणि सरळ चेंडू आदळला यष्ट्यांवरती. बॅक टू द पवेलियन जयेश. थँक्यू डीजे. तर गाडी लागली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 16 वरती स्टॉप झाली. आता या षटकात तब्बल 3 विकेट आले. 4 विकेट आले बघा. एक चांगलं कमबॅक म्हणू शकता कुश 11 या संघाचं. मैदानाच्या आतमध्ये चित्र पूर्णपणे बिघडून दिसताना दिसते बघा. एक चांगला पहिल्या षटकाचा विचार केला तर चांगला धावा आला होता सायशा 11 या संघाच्या. पण दुसऱ्या षटकात 2 चेंडू एक चौकार आला तरी फक्त धावफलक थांबलं ते 16 वरती. सायशा 11 या संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत येताना. आता तेजस दोन्ही बॅटरचा विचार केला दोन्ही बॅटर फ्रेश बॅटर असतील. गोलंदाजी मारवरती अरुण एक अनुभवी गोलंदाज. अरुण गोलंदाजी मारवरती सज्ज. चला तेजस आडवीकर स्वतः कर्णधार. गोलंदाजी मारवरती अरुण आपला वेळ घेताना पहिलाच नो चेंडू गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. नो तर चेंडू आता फ्री हिटचा चेंडू असणार आहे. कारण की नो वरती फ्री हिट आहे. आता फ्री हिटचा फ्रीली खेळू शकतात का नाही. पंच वाईटचा इशारा करून दाखवताना म्हणजे फ्री हिट ऑन असेल. हा चेंडू वाईड आहे तर फ्री हिट ऑन असेल. फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल केला फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार. चौकार. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 22. एकच बॉल. पुन्हा एकदा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. धावसंख्या 4 ने भर होताना धावसंख्येचा विचार केला 26 रन ऑन बोर्ड. 26 धावा. आता 2 चौकार फाईन लेगच्या दिशेने आले तर क्षेत्ररक्षणामध्ये गेले तरी बदल बघा. तेजस आडवेकरचा विचार केला तर आपल्या संघाचे कर्णधार आहे पण एवढी बॅटिंग करताना कधी दिसले नाही आपल्याला विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना. पण आज सर्कलचं क्रिकेट आकाश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा सर्कलची आपला स्वतःचा संघ घेऊन या स्पर्धेत खेळू शकतात. VPLची स्पर्धा झाली पण तिकडे ऑप्शन बेस स्पर्धा होती. इकडे स्वतःचा संघ घेऊन खेळतात. त्या स्वतःच्या संघावरती स्वतःला संघ घेऊन कसं खेळायचं असं दाखवून देताना स्वतःच्या खांद्यावर तिथे बॅटिंगची जिम्मेदारी आहे. मनगटातली ताकद सिद्ध करावी लागणार आहे एक मोठं धावफलक उभारण्यासाठी. आता निर्धाव चेंडूची सांगता अनिकेतने कुठेतरी नाकारला हरण. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 26. 3 चेंडू 26 धावा. चांगला चेंडू त्या चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. आता पहिला चेंडूचा सामना केला. धावसंख्येचा विचार केला 4 चेंडू 27 धावा. 27 रन ऑन बोर्ड. चला अनिकेत एक हार्ड हिटर बॅटिंग आणि फेवरेट शॉट हेलिकॉप्टर शॉट आहे त्याचा आणि पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. ऑफच्या दिशेने उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल केला म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 28. तिसऱ्या षटकाची समाप्ती बघा. संघाच्या कर्णधार सायशल तेजस आडवेकर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. जर का लगातार 2 चौकार मारले तर सचिन उर्फ चुवा याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे.
चला आणि ते शेवटच्या षटक, या शेवटच्या षटकावरती किती आव्हान असेल कुश 11 या संघाचं ते सर्व काही सेट होणार आहे. पहिला चेंडू, मोठा फटका इनटू द गॅप, चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार, एक चांगला फटका अनिकेतच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 32 रन ऑन बोर्ड. आता लॉंगनच्या क्षेत्ररक्षणाला कुठेतरी सरकवलं जाते, म्हणजे लॉंगन थोडस उघडं ठेवलेलं आहे. आता वाईट 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 उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. आता प्रेशर आहे, एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होता. डबल 33 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा चांगला फटका डोळण्याचा प्रयत्न आणि चुकी, चुकी घडली, चुकीचं रूपांतर. चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषच्या पास, चौकाराला अजून 4 धावा धावफलकामध्ये ऍड होताना 37 रन ऑन बोर्ड. 2 चेंडू आणि 37 धावा, एक मोठं धावफलक नक्की उभं करण्याचा प्रयत्न आहे साईशा 11. पण कुश 11 संघ सुद्धा चांगला कमबॅक. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते. अल्ट्राएस निकोमीटर आणि पंचांचं फ्रंट, पंचांचं बोट हवेत, पंचांचं बोट हवेत. चला रिव्ह्यू साठी सुद्धा टाइम असतं, म्हणजे धीरेंद्र पाटील टाइम लावून बघा. 15 सेकंदाच्या आतच झाले 15 सेकंद पूर्ण झालेत. 15 सेकंदाच्या आतच रिव्ह्यू आपण घेऊ शकता. हाही सुद्धा एक नियम आहे आयोजन कमिटीकडनं. मंथन नवीन बॅटर, यष्टी रक्षक कुठेतरी चुकी करताना दिसत. चुकीचं रूपांतर 1 रन मध्ये झालं. धावसंख्येचा विचार केला 38, 38 धावा. तेजस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक चांगली, एक रचनात्मक खेळी मैदानाच्या आतमध्ये. तेजस साळवीकर बघा, कर्णधार अजूनपर्यंत कुठेतरी अशी खेळी त्याच्या बॅट मधून दिसली नाही. सर्कलचं क्रिकेट, अक्ष 11 डोंगरपाडा चषक यांच्या हस्ते सर्कलचं क्रिकेट. बघा एक चांगला कड मैदानाच्या आतमध्ये. 42, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुहेरी धावेचा प्रयत्न, पण बॅक टू द पवेलियन. इनिंगची समाप्ती सांगितलं होतं 45 धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती 43. 44 धावेचं एक आव्हान असणारे कुश 11 या संघासाठी. एक चांगली बॅटिंग तेजस आडवेकर, एक स्वतः फलंदाज, स्वतः या संघाचे कर्णधार. चला या दोन्ही कर्णधार वरद विनायक आणि 44 करायचे. जलबावाडी, जलबावाडी. चला या जलबावाडी कर्णधार खेळपट्टीच्या आतमध्ये टॉस केला जाणार आहे. जलबावाडी आणि वरद विनायक, चला यामध्ये यायचे. चला बिट्टू गुरव, अच्छा किट्टू गुरव. चला कुशल आणि जलबावाडी या दोन संघादरम्यान, म्हणजेच वरद विनायक आणि जलबावाडी या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. दोन्ही कर्णधार इथे जॉईन होतील. वरद विनायक असा कॉल आहे आणि वरद विनायक आलाय. चला घरचीच टीम आहे. थँक्यू. विनंती केलं आपण स्थानापन्न दोघांनी थांबायचंय. किट्टू टॉस जिंकला काय निर्णय असेल? बॅटिंग करू आम्ही पहिले. एकंदरीत मागील 2 दिवसाचा खेळ पाहिलेला आहे आणि घरच्या मैदानासारखं मैदान आहे, तर कशा प्रकारची तयारी आणि काय इंटेंटने खेळ करणार आहात? तयारी तर पोरांची चांगली आहे. आम्ही 40+ मारायचा प्रयत्न करू. ओव्हरऑल ही स्पर्धा आयोजित करत असताना अक्ष 11 डोंगरपाडा चषक, आकाश आणि त्याच्या संपूर्ण या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल? थँक्यू सो मच जॉईन झाल्याबद्दल. जलबावाडी या ठिकाणी आपल्याला जॉईन होतील. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच करणार होते. बॅटिंग करायची आहे, थोडीशी मनाच्या विरोधात आहे, तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? सॉरी, बॅटिंग करताना आम्ही 40च्या आतमध्येच त्यांना थांबवणार. एकंदरीत ही स्पर्धा कशी वाटली इथं आल्यानंतर? नाही,
खूप चांगलं आयोजन आहे, चांगलं मॅनेज केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे, टॉस जिंकला वरद विनायकने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच साठी हा कॉल. माफ करा, त्याने बॅटिंग घेतली आहे. थँक्यू भरत मोरे सर. चला नाणेफेक झाली शरबावाडी विरुद्ध वरद विनायक संघ. चला शैलेश नवीन बॅटर, अनिकेत गोलंदाजी मारवरती सज्ज. साईशा 11 विरुद्ध स्कुशी 11 44 आव्हान. लॉंग ऑनच्या दिशेने पहिला चेंडू, धावचीची संधी आणि पहिलाच गडी बाद. एक मोठा आदरा. आदरणीय स्वप्नील पाटील बाळादादा यांना विनंती असेल त्यांनी मंचाच्या दिशेने यायचंय. तुम्हाला विनंती असेल मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. VPL साठी खूप सहकार्य केलं होतं त्यांनी सुद्धा, त्यांचं सुद्धा मनापासून आभार असतील. डावकर नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पहिल्याच गडीवरती बाद होताना दिसत आहेत. आता डावकर आताचा फलंदाज कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसते नाही. चला 15 मिनिटाचा अवधी असतो. कल्प्याला कुठेतरी आता तिकडून इकडे नाचवलं जाते. चला लिफ्टी फलंदाज आला तर कुठेतरी आता क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल. अनिकेत वेगवान गोलंदाजासाठी आज जामला जातो साईशा 11 या संघाकडून. बघा दिसलं ज्या गोलंदाजासाठी जाणलं तसाच कुठेतरी चेंडू मंथन चेंडू. जर त्यानं मंथनचा विचार केला तर एक सगळ्यात छोटा खेळाडू असेल या संघामध्ये आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने असोसिएशनच्या माध्यमातून जेवढ्या मॅच झाल्या तेव्हा त्यांनी दाखवले, त्याची छाप सोडून दिली या असोसिएशनमध्ये क्षेत्ररक्षणासाठी. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 चेंडू आणि 1 धावा झालेली आहे. वाईड आणि यष्टी रक्षक कुठेतरी चुकी करताना दिसतोय. पंचा वाईडचा इशारा करून दाखवा. पंचांचा विचार केला तर अनुभवी पंच मेनन भूमिका निभवतात मितेश पाटील डोंगरपाडा. एक हार्ड हिटर या मैदानाचा लेखाजोखा त्यांना सुद्धा खूप आहे. सातत्याने ते प्रॅक्टिस करत असताना दिसतात. एक अनुभवी खेळाडू आणि एक अनुभव पंच. गावकपला सुद्धा त्यांनी हे मैदान गाजवलं होतं. त्यांच्या बॅट मधून हार्ड हिटिंग चौका दिसले होते. लॉंगॉनच्या दिशेने पुन्हा एकदा परेश सज्ज आहे. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 चेंडू आणि 3 धावा. 95चा इशारा करून दाखवताना आता 9 आहे तर येणारा पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. 3 चेंडू आणि 5 धावा. कोणतरी नीट बघितलं जाते. 3 चेंडू आणि 5 धावा. 4 आता येणारे चेंडू फ्री हिट असणार आहे. चला एकच रिव्ह असतो, तुम्ही कशासाठी सुद्धा घेऊ शकतात. तो एकदा रिव्ह गेला, पूर्ण मॅच मध्ये काहीच नाही. काय क्षेत्ररक्षण आणि चुकी सुनीलकडे एक चांगला शॉट तर दिसला होता पण त्याच दर्जाचे क्षेत्ररक्षण सुद्धा होतं सुनीलच्या माध्यमातून. चेंडू कलेक्ट केला आणि एक चांगला थ्रो आणि गडी बाद होताना दिसतंय. धावचीच्या रूपात गडी बाद. पहिल्या षटकात 2 गडी धावचीच्या रूपात कुश 11 संघाचे माघारी परतले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू 4 धावा. अमर नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती 4 चेंडू 4 धावा. बघा चांगलं षटक. 1 13 1 मेरा कारण की न होता फ्री हिट होता. त्या फ्री हिट वरती एवढा पुरेसा फायदा तर नाही दिसला पण धावचीच्या रूपात 2 गडी बाद होताना दिसत आहेत. चला स्ट्राईक चेंज. चार चेंडू 4 धावा. डावकर आता फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना गोलंदाजी मारवती अनिकेत एक चांगली गोलंदाजी. पुन्हा चेंडू आणि चेंडू सरळ भिरकावून दिलाय.
गॅप मध्ये 4 धावफलकात बड. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 8. 5 चेंडू 8 धावा. हा शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकात किती धावा टोकल्या गेल्या ते सांगण्यात येईल. 5 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न होता पण फटका एवढ्या जोरात की पिवळ्या तदनंतर वाईट तदनंतर गटरापेक्षा लांब सुद्धा मारले. म्हणजे एक चांगला हार्ड हिटिंग शॉट. हा जर का ओव्हरचं क्रिकेट असतं तिकडे कामी आला असता. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक थांबला 8 वरती. 3 मोठे हादरे लागले कुश 11 या संघाला. साईशा 11 संघ एक चांगला कमबॅक म्हणू शकता. गाडी यांची सुद्धा थांबली होती इकडे. दुसऱ्या 2 आणि तिसऱ्या षटकानंतर गाडी सुद्धा अटकली होती पण स्वतः कर्णधारांनी जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. आणि कर्णधाराची भूमिका काय असते तशी खेळी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. काल RCBची मॅच होती तिथे सुद्धा कर्णधार विराट कोहली यांनी खेळी दाखवली. पण सगळ्यांच्या मनामध्ये त्यांनी मन जिंकलेली आहेत क्रिकेटच्या एवढ्या वर्षाचा विचार केला तर. नवीन बॉलर परेश. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा. परेश नवीन बॉलर. आणि स्ट्राईक एंडवरती विचार केला तर अमोर आणि संतोषची जोडी. पहिला चेंडू चांगला हलक्या त्याने खेळला. एकेरी धावेने धावफलकाचा बर्ड होताना. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 9. 9 धावा. चला थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असतो. आयोजन कमिटीने सांगितले की डायरेक्ट पेनल्टी पहिला जर का कोणत्याही नियमाचं उल्लंघन झालं तर. चला परेश कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहायला हिंसा आहे तरी आता गोलंदाजी फलंदाजी म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहे साईशा 11 या संघाचा. दाखवून देताना सिद्ध आणि चिकाटी मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून दिसते. आपल्याला मेहनत सुद्धा करतोय. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट. यष्टी रक्षक कुठेतरी चुकी करतोय. चेंडू ट्रॅव्हल केला लॉंग स्टॉप दिशेने. कुठेतरी निर्धाव चेंडू असं म्हणता आला असता पण यष्टी रक्षक कुठेतरी चुकी करताना दिसते. चेंडू ट्रॅव्हल केला लॉंग स्टॉप दिशेने. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 14. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 14. 3 चेंडू 14 धावा. निर्धाव चेंडू कुठेतरी म्हणता आला असता पण यष्टी रक्षकाने कुठेतरी बोनस दिला कुश 11 या संघासाठी. लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. अनिकेत पहिला सरकले होते. काही करू नका घाई. अति घाई संकटात नाही ही म्हण शाळेत शिकताना ऐकली असेल शिक्षकांच्या तोंडातून खूप वेळा. आपण असं कुठेतरी घाई घडली असती पण कुठेतरी घाई स्वीकारली थांबवली. कुठेतरी स्वतःला थांबवलं. तडम्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू सुद्धा गोल फिरत होता. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 16. 5 चेंडू 16 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मार्गस्थ. धावफलक विचार करणं ॲज इट इज सेम चालू आहे. त्यांचे सुद्धा 16 यांचे सुद्धा 16. आता शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या दिशेने विरकावून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मितेश पाटील कन्फ्युज होताना नक्की कन्फ्युज झालेत. आमच्याकडे रिपेअर केले. त्या थर्ड अंपायर कुठेतरी BC करणार आहेत. थर्ड अंपायरची भूमिका निभवताना चेक करायचं आहे. 16 धावा. OUTNOT नॉट आउट. उलट बोललो नाही. त्यांना थोडी खुशी झाली पाहिजे ना दादा. कारण की सामना रंगला पाहिजे. आमच्याच विभागातील हा संघ आहे साईशा 11. आमच्याच परिसरातील सर्व खेळाडू आहेत. अख्खं वसई विरार तालुका सर्व आपलाच आहे. तालुकाचा असो का जिल्ह्याचा खेळाडू हा खेळाडू आपला विभागातूनच जातो सर्व. सुनील गोलंदाजी मारवरती. चला थोडी घाई करायची आहे. वेळेचं बंधन असतं. 15 मिनिटाचा अवधी असतो प्रत्येक संघाला 4 षटक हाताळण्यासाठी. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 17. आणि खतरा कोणासाठी आहे कुश 11 का साईशा 11. दोघांपैकी एका संघाला खतरा असणार आहे. कारण की सुनील गोलंदाजी मारवरती वेगवान आणि जलद गतीने पहिला चेंडू फुलटा चेंडू दिशा करण्याचा प्रयत्न.
देवेन देवेन एक चांगला देवेन यांचा विचार केला तरी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो हा खेळाडू. वय वर्ष जास्त असलं तरी एक चांगलं खेळ त्यांनी क्षेत्ररक्षणाच्या जीवावर त्यांनी दाखवलंय. सातत्याने आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणाची भूमिका एक चांगली दाखवतात देवेन. फाईन लेगच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षक बघू शकता. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 18 18 धावा. वाईड यष्टीरक्षक बघा गोलंदाजाला साथीची खूप गरज असते. मग क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक या सर्कलच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाची साथ खूप महत्वाची आहे. कारण की चेंडू जर का लॉंग स्टॉक दिशेने ट्रॅव्हल केला तर सरळ चौकात जाणार. कारण की फाईन लेग आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कुठेतरी खूप लांब असतो. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू वाढलाय. डायरेक्ट हिट असतं तर कुठेतरी चित्र बनलं असतं. आता धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 2 चेंडू 20 धावा. चला नेमा बॉईजचा कालचा इलो रोहित जयस्वाल गुडलक याचं सुद्धा आगमन होताना काल आपल्या विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिलं अर्धशतक हाफ 50 त्यांनी दाखवलं. त्याच्या बॅट मधून 16 चेंडूमध्ये 50 धावा मारणे एक बॉक्स क्रिकेटमध्ये सोपी गोष्ट नाही. त्यांनी ते करून दाखवलं रोहित गुडलक याचं सुद्धा आगमन झालेलं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 20 रन ऑन बोर्ड. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट यष्टीरक्षक चेंडूवर येताना कुठेतरी कमी पडतील. धावसंख्येचा विचार करते एकेरी धावेने धावसंख्येत 121 3 चेंडू 21. पांडवास टीम यांचे कर्णधार सुद्धा आलेले त्यांचं सुद्धा अधिक स्वागत. 121 रन ऑन बोर्ड 3 चेंडू. पुन्हा एकदा धावचीची संधी एक चांगला थ्रो असता. चला आपण नॉन स्ट्राईक चेंडू बघू शकता. जे खालती स्टंप काढायचं आहे ना त्याला लागलं तर नोट आउट आहे. फक्त स्टंपला चेंडू लागला ना तर आउट असणार आहे. हे साई संघाच्या कर्णधारांना विनंती असेल जर का स्पर्धेचे कोणते नियम समजले नसतील तर आयोजन कमिटीकडून तुम्ही नियम विचारू शकता. मंथन चेंडूवर येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरीवर 23 धावा. 5 चेंडू 23 धावा एक चांगला कमबॅक साईशा 11 या संघाचा. 5 चेंडू 23 धावा झालेले आहेत. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि जास्तच इझी आणि लेझी आणि चेंडू चुकीचं रूपांतर झालं. चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार चौकारासाठी. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 27 रन ऑन बोर्ड 27 धावा. बघा हा चौकार खूप काही सांगून जाईल. हर्षच्या कडून चुकी झाली. हा चौकार खूप काही चित्र बदले शेवटच्या षटकात आता कुठेतरी चित्र रंगणार आहे. 27 रन ऑन बोर्ड 27 धावा. 6 चेंडू आणि 17 आणि खतरा कोणासाठी खुश 11 का साईशा 11. चला गोलंदाजी मारवादी जयेश पडवल. 6-17 ची ही मॅच. 6 बॉल 17 आणि खतरा कोणत्या एका संघासाठी असणार आहे. 6-17 गोलंदाजी मारवादी पडवल. चला वेळेचं बंधन असणार आहे. 15 मिनिटाचा अवधी आहे. आता मिनिटाचा विचार केला तर 11 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आणि आता काय घडलंय कुठेतरी वाईड डाव्या यष्ट्यांच्या सुद्धा चेंडू लांब होता. आता 5-17 पण चेंडू ढिंग्याच्या खालून ट्रॅव्हल केला. तर खूप अनुभवी पंच स्वतः या स्पर्धेचे आयोजक आकाश घरतजी पंचांची भूमिका निभावताना दिसतात आपल्याला. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षणाला कुठेतरी सरकवलं जाते. जरा थोडी टीम मिटिंग कमी करायची. 5-17 ची ही मॅच. पुन्हा एकदा बघा एक चांगला कमबॅक 4-16. आता 4 चेंडू मध्ये 4 चौका मारायचा अमर या फलंदाजाला. 4-16 ची ही मॅच. हा सामना सुद्धा रंगणार आहे. 4-16
फुल टच चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये तो नव्हता पण क्षेत्ररक्षकांकडून कुठेतरी चुकी कळली आणि चुकीचं रूपांतर चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषाकार. 3 चेंडू 12 धावा. तीन चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू तसंच चित्र. नशिबाची साथ आहे, नशिबाची साथ आहे या संघाकडे. त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला होता हाताने नाही तर पायाने. म्हणजे खो खो फुटबॉल लहानपणी शाळेत असताना खेळले असतील. 2-12. चला आमचे बाबू हितेश पाटील डोंगरपाड्यामध्ये एक डॅशिंग लुक खेळाडू टोपी बिपी घालून आलेले आहेत. एक डान्सर बुर्ज खलिफावरून आताच फ्लाईट लँड झाली अंधेरीला, तिकडून फटाफट आले आपल्या संघासाठी. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आकाश करत यांच्या वाढदिवसानिमित्त अक्ष 11 डोंगरपाडा चषक बघा. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फक्त दिशा दाखवलेली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36. धावसंख्येचा विचार केला तर औपचारिकता 36. बघा कुठेतरी क्षमता होती अमरमध्ये. बघा पुन्हा एकदा तेच चित्र, परंतु एक चेंडू हर्ष यांनी अडवला. त्या चेंडूवरती सामना कुठेतरी खुश 11 संघाकडे कमी पडला. कॉंग्रॅच्युलेशन साईशा 11 अँड हार्ड लक फ्रॉम खुश 11. एक चांगली खेळी तुम्ही दाखवली मैदानाच्या आतमध्ये. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थोडेसे कमी पडला, 4 धावांसाठी फक्त कमी पडला हा संघ. चला यानंतरची होणारी मॅच वरद विनायक विरुद्ध जळबावाडी संघ. स्वप्नील दादा पाटील यांचा हा संघ, तेही सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील. चला मयूर डीजे यांचं सुद्धा आगमन होताना दिसते. सुमधुर संगीत